Hello students, our today's topic is SN1 mechanism. SN1 mechanism is the kinetic first order reaction mechanism. आता हे जे SN1 mechanism आहे हे कशा प्रकारे फॉलो होते ते आपल्याला पाहिजे. In this SN1 mechanism, the reaction between tertiary butyl bromide and hydroxide ion give tertiary butyl alcohol follows the first order of kinetics. आता ह्या मेकॅनिझममध्ये कशाची रिॲक्शन आहे तर रिॲक्शन बिटवीन टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड अँड हायड्रॉक्साईड आयन. आता इथे तुम्हाला दाखवले की हे काय आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड याची रिॲक्शन कशाबरोबर आहे इट इज रिॲक्टेड विथ हायड्रॉक्साईड आयन टू फॉर्म टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. इथं OH लागला म्हणजे काय झाला तो अल्कोहोल झाला. मग आता ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन काय फॉलो करते दिस रिॲक्शन फॉलोज द ऑर्डर ऑफ कायनेटिक्स. मग आता ह्या रिॲक्शनमध्ये जो रिॲक्शनचा रेट आहे तो कशावरती डिपेंड आहे रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ओनली वन स्पेसिस म्हणजे त्याच्यामध्ये रिॲक्शनमध्ये असणारी ही जी स्पेसिस आहे दॅट इज टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड ह्या स्पेसिसवरतीच काय डिपेंड आहे ह्या टोटल रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे. आणि इथे जो OH मायनस आहे त्या OH मायनसवरती काय नाही त्याचा रेट डिपेंड नाही आहे कारण OH मायनसचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन काय करत नाही ह्या रिॲक्शनला अफेक्ट करत नाही. त्याच्यामुळे फक्त इथे एकाच स्पेसिसचा काय केला जातो जो रेट आहे तो रेट काय केला जातो कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन काय केलं जातं रेट इक्वेशनमध्ये घेतलं जातं. मग आता ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनला काय म्हणतात सबस्टिट्यूशनल न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर. यस मीन्स सबस्टिट्यूशन एन मीन्स न्यूक्लियोफाईल आणि युनिमॉलिक्युलर युनि मीन्स वन. मग इथं रेट इक्वेशनमध्ये काय दिसतं तुम्हाला फक्त ओनली वन मॉलिक्युल दिसतं त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. मग इक्वेशन काय ह्या रिॲक्शनचं की रेट of this reaction is equal to concentration into constant into the concentration of CH3 thrice CBr that is the tertiary butyl bromide because concentration of nucleophile does not influence the rate of reaction. म्हणजे इथे जे न्यूक्लियोफाईल आहे दॅट इज OH मायनस ह्या OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काय करत नाही ह्या रेट ऑफ रिॲक्शनला काय करत नाही इन्फ्लुएन्स करत नाही. त्यामुळे त्याला काय म्हणतात त्याचा त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशनचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे फक्त रेट इक्वेशनमध्ये कशाचं कॉन्सन्ट्रेशन आहे फक्त टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचं. आता इथं जी मेकॅनिझम पाहायचं आहे हे मेकॅनिझम काय आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड ज्यावेळेस रिॲक्ट होतो हायड्रॉक्साईड बरोबर आहे त्यावेळेस ज्या दोन स्टेपमध्ये हे मेकॅनिझम आहे एक आहे स्लो स्टेप आणि दुसरी आहे फास्ट स्टेप. की दोन स्टेपमध्ये काय होतं हे SN1 मेकॅनिझम ऑकर्स होतं. मग त्याच्यामध्ये जी स्लो स्टेप आहे त्या स्लो स्टेपमध्ये काय होतं की फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. त्याच्यामध्ये फर्स्ट काय आहे की फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. आता कॅटायन म्हणजे माहिती आहे तुम्हाला की कार्बनवरती कोणता चार्ज असणार आहे पॉझिटिव्ह चार्ज. मग देन हेट्रोलिसिस दॅट इज ब्रेकिंग ऑफ बॉन्ड बिटवीन कार्बन अँड ब्रोमिन. मग तिथं काय होतं की जो कार्बन आणि तुमचा हॅलाइड आहे त्या हॅलाइडमधला काय होतो जो बॉन्ड आहे कार्बन हॅलोजनमधला बॉन्ड तो बॉन्ड काय होतो ब्रेक होतो आणि काय कशाचं फॉर्मेशन होतं फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन हे कशामध्ये होतं फर्स्ट स्टेपमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे की फास्ट स्टेप. ह्या फास्ट स्टेपमध्ये काय होतं की जो न्यूक्लियोफाईल यूज केलेला आहे की न्यूक्लियोफाईल युजेस इट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू फॉर्म बॉन्ड बिटवीन कार्बन अँड न्यूक्लियोफाईल इट सेल्फ. मग आता ज्यावेळेस ह्याचं ब्रेकिंग होतं कार्बन आणि ब्रोमाइडचं बॉन्डचं त्यावेळेस जो न्यूक्लियोफाईल आहे त्या न्यूक्लियोफाईलची असणारी जी पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ती पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करते ह्या कार्बोकॅटायन बरोबर काय करते न्यू बॉन्ड फॉर्म करते इट सेल्फ काय करते ती नवीन बॉन्ड फॉर्म करते आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉडक्ट काय भेटतो अल्कोहोल. आता हे मेकॅनिझममध्ये कशा प्रकारे होतं रिॲक्शनमध्ये ते आपल्याला पाहिजे. मग दिस इज द फर्स्ट स्टेप दॅट इज द फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. मग ते इथं काय होतं की ब्रेकिंग ऑफ कार्बन ब्रोमाइड बॉन्ड हा कार्बन आणि हा ब्रोमिन यांच्यामधला जो बॉन्ड आहे तो काय होतो सुरुवातीला ब्रेक होतो. मग फर्स्ट फीचर जर पाहिलं तर काय इट इज अ टू स्टेप रिॲक्शन. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये काय होतं हेट्रोलिसिस ऑफ CX बॉन्ड इन द स्लो अँड रिव्हर्सिबल फर्स्ट स्टेप टू फॉर्म प्लेनार कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. मग सेकंड सलाईन फीचर काय सांगितलं आहे की हा जो बॉन्ड आहे CX बॉन्ड हा कसा आहे हेट्रोलिसिस आहे यांच्यामध्ये आणि ही जी स्टेप आहे ती कशी रिव्हर्सिबल स्टेप आहे आणि याच्यामध्ये काय होतं की प्लेनार कार्बोकॅटायन इंटरमिडिएट फॉर्म होतो. हा काय इंटरमिडिएट आहे ह्या मेकॅनिझममध्ये. आणि हा जो कार्बन आहे त्याला काय म्हणतात कार्बोकॅटायन. व्हाय इट इज कॉल्ड कार्बोकॅटायन बिकॉज इट कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज देअरफॉर इट इज कॉल्ड कार्बोकॅटायन. मग दिस इज द फर्स्ट स्टेप. दे सेकंड जी फास्ट स्टेप आहे त्या फास्ट स्टेपमध्ये काय होतं दॅट इज द अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल.
इन सेकंड स्टेप हा जो हायड्रॉक्साईड आयन आहे दॅट इज द न्यूक्लिओफाईल. हा न्यूक्लिओफाईल काय करतो की हा जो कार्बोकॅटायन आहे त्या कार्बोकॅटायनवरती काय काय करतो, अटॅक करतो आणि त्याच्याकडे असणाऱ्या ज्या लोन पेअर्स आहेत त्या लोन पेअर्स काय करतो त्या कार्बनला देतो. हे कशामध्ये होतं, सेकंड स्टेपमध्ये होतं. मग आता हे जे SN1 रिॲक्शन आहे ते काय कॅरीड करतं, इट कॅरीड द कायरल कार्बन अँड इट इज द ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्ट्रेट. म्हणजे तुम्हाला जो प्रॉडक्ट भेटतो दॅट इज द टर्शरी ब्युटिल अल्कोहोल, हा कसा आहे, इट इज द कायरल कार्बन आणि इट इज द ऑप्टिकल सबस्ट्रेट. आणि हा जो प्रॉडक्ट आहे हा प्रॉडक्ट कसा आहे, इट इज द रॅसिमिक प्रॉडक्ट. आणि हा काय इंडिकेट करतो, इट इंडिकेट द रॅसिमायझेशन. दॅट मीन्स बोथ द इनॅन्शोमर्स ऑफ प्रॉडक्ट्स आर फॉर इन इक्वल अमाऊंट. म्हणजे इनॅन्शोमर्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म झाले ते कसे असतात, इक्वल अमाऊंटमध्ये असतात. आणि जे रॅसिमायझेशन आहे दॅट इज द SN1 रिॲक्शन इन द रिझल्ट इज द फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. म्हणजे इथं काय होतं, हा कार्बोकॅटायन जो इंटरमिडिएट फॉर्म होतो त्यावरती काय होतो की जो न्यूक्लिओफाईल आहे तो न्यूक्लिओफाईल काय करतो, ह्या कार्बोकॅटायन वरती काय करतो, आयदर साईडने काय करतो, अटॅक करतो आणि काय फॉर्म करतो, इट द फॉर्मेशन ऑफ इनॅन्शोमर्स ऑफ द प्रॉडक्ट. म्हणजे प्रॉडक्टचे काय करतो तो इनॅन्शोमर प्रॉडक्ट फॉर्म करतो की ज्यावेळेस हा त्याच्यावरती अटॅक करतो. मग दिस इज द SN1 रिॲक्शन. साधं सिंपल रिॲक्शन आहे की इट इज अ 2 स्टेप रिॲक्शन, 2 स्टेप मेकॅनिझम. फर्स्ट इज द स्लो स्टेप, second is the fast step. In first step formation of carbocation and in the second step nucleophile uses its pair of electron to form a new bond itself. की तो काय करतो, नवीन बॉन्ड त्याच्या स्वतःच्या याने फॉर्म करतो. मग दिस इज द SN1 मेकॅनिझम. मग आता हे जे SN2 मेकॅनिझम आणि SN1 मेकॅनिझम आहे याच्यावरती काही फॅक्टर्स काय करतात, त्याला इन्फ्लुएन्स करतात. मग आता कोणकोणते फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करतात ते दिलेले आहे की फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग SN1 अँड SN2 मेकॅनिझम. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे की नेचर ऑफ सबस्ट्रेट. मग आता SN2 जर घेतला तर त्याच्यामध्ये काय आहे की जो पेंटा कोऑर्डिनेट फॉर्म होतो तो पेंटा कोऑर्डिनेट काय करतो, प्रायमरी हॅलाइड्स त्याच्यामध्ये ॲटलिस्ट इन टर्शरी हॅलाइड्स असतात की जे सबस्ट्रेट आहे नेचरचं ते काय करू शकतं, त्याला अफेक्ट करू शकतं. तर SN1 मध्ये काय आहे की जो प्लेनार कार्बोकॅटायन इंटरमिडिएट फॉर्म होतो तो स्टेरिक क्राउडिंग दाखवतो आणि त्याच्यामध्ये अल्किल ग्रुप इझिली काय होऊ शकतात, त्या प्लेनार कार्बोकॅटायनमध्ये अकोमोडेट होऊ शकतात. मग हा फर्स्ट फॅक्टर आहे की दॅट इज द नेचर ऑफ सबस्ट्रेट. तो काय करू शकतो, तुमच्या मेकॅनिझमला अफेक्ट करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे की कशाप्रकारे ते अफेक्ट करतं, की क्राउडिंग कशाप्रकारे होऊ शकतं. जर इथं पेंटा कोऑर्डिनेट असेल तर कशाप्रकारे ते काय करू शकतात, त्या ठिकाणी अफेक्ट करू शकतात. ते तुम्हाला ह्या रिॲक्शनमध्ये दाखवलेलं आहे आणि हे SN1 मध्ये दाखवलेलं आहे. मग अशा प्रकारे काय होतात, त्या ठिकाणी इन्फ्लुएन्स होतात. त्यानंतर सेकंड सांगितलेलं आहे की दॅट इज द न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ रिएजंट. की न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ रिएजंट म्हणजे काय की जो न्यूक्लिओफाईल स्पेसिस आहे की जो यूज करतो आपण कशासाठी, इलेक्ट्रॉन पेअर टू फॉर्म अ बॉन्ड विथ कार्बन बरोबर बॉन्ड फॉर्म करण्यासाठी आपण त्या ठिकाणी काय यूज करतो, न्यूक्लिओफाईल यूज करतो. म्हणजे ह्या न्यूक्लिओफाईलचे जे कॅरेक्टर आहे की त्याची काय टेंडन्सी असते की इलेक्ट्रॉन रिलीजिंग टेंडन्सी विच कॅन कोरिलेटेड इट्स स्ट्रेंथ ॲज अ लेविस बेस. त्यामुळे तो काय होतो, लेविस बेस म्हणून काय होतो, ॲक्ट होतो. मग हा जो न्यूक्लिओफाईल आहे हा जर मोर पॉवरफुल असेल आणि जर हा याने जर अटॅक केला, फास्टर अटॅक केला SN2 मेकॅनिझमवरती, तर SN1 मेकॅनिझममध्ये काय होणार की जो नेचर ऑफ न्यूक्लिओफाईल आहे की डज नॉट रिॲक्ट विथ स्लो स्टेप, की तो स्लो स्टेप बरोबर काय होत नाही, रिॲक्ट होत नाही. मग त्या ठिकाणी काय होणार, कार्बोकॅटायन इंटरमिडिएट इज फॉर्म अँड रिॲक्ट्स फास्ट विथ इट. मग SN1 मध्ये काय होणार की जी स्लो स्टेपमध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होतो तो काय होणार, फास्टली त्या ठिकाणी रिॲक्ट होणार आणि फास्टली तुमची सेकंड स्टेप काय होणार त्या ठिकाणी घडून येणार. मग अशा प्रकारे हा जो न्यूक्लिओफाईल आहे तो काय करू शकतो, त्या ठिकाणी त्या रिॲक्शन मेकॅनिझममध्ये काय करू शकतो, ॲक्ट होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड, दॅट इज द सॉल्वंट पोलॅरिटी. आता सॉल्वंट पोलॅरिटीमध्ये काय सांगितलं आहे की SN1 मेकॅनिझम प्रोसीड्स बाय फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. की SN1 मध्ये काय होतं की कार्बोकॅटायन इंटरमिडिएट फॉर्म होतो. मग त्या ठिकाणी गुड आयोनायझिंग सॉल्वंट ऑर पोलार सॉल्वंट स्टॅबिलाइज द आयन्स बाय सॉल्वेशन. म्हणजे जो आयोनायझिंग सॉल्वंट आहे किंवा पोलार सॉल्वंट आहे तो काय करतो, स्टॅबिलाइज करतो बाय द सॉल्वेशन ऑफ आयन्सने. मग आता सॉल्वेशन ऑफ त्या ठिकाणी काय होतं, कार्बोकॅटायन होतं. सॉल्वेशन ऑफ कार्बोकॅटायन इज पुअर अँड अनायन आर पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट. त्या ठिकाणी अनायन्स तयार होतात आणि ते काय असतात त्या SN1 रिॲक्शनमध्ये इम्पॉर्टंट असतात. या उलट जर पोलार
प्रोटिक सॉल्वंट घेतलं आणि ते काय करतं SN2 मध्ये रिॲक्शनचा जो रेट आहे तो रेट काय करतं डिक्रीज करतं. आणि ती जी सेकंड स्टेप आहे ती स्टेप काय त्याच्यामध्ये रेट डिटर्मायनिंग स्टेप आहे इन द SN2 मेकॅनिझम. मग त्या ठिकाणी जो सबस्ट्रेट आहे किंवा जो न्यूक्लिओफाईल इन्व्हॉल्व झालेला आहे तो काय करतो की जो पोलार सॉल्वंट आहे तो त्या न्यूक्लिओफाईलला काय करतो स्टॅबिलाइज करतो बाय द सॉल्वेशन. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी जे सॉल्वंट आहे पोलॅरिटी जी आहे ती काय करते त्या मेकॅनिझमला काय करू शकते अफेक्ट करू शकते. मग दिस इज द फॅक्टर्स that is the affect the SN2 and SN1 mechanism. This is the important part in this chapter, that is the SN1 and SN2 mechanism. त्याचा स्टडी करायचा आहे आणि ते पार्टच करून ठेवायचं आहे. तुम्हाला 3 किंवा 4 मार्काला ते विचारू शकतात.